परंतु या महाराष्ट्रामध्ये जे बदनामी करतात त्यांना पोलीस संरक्षण दिलं जातं, हे मात्र सगळ्यात मोठं दुर्दैव आहे। भिक्षा गोळा करून तुम्ही जगायचे, भिक्षुकांना मुत्सद्दी करण्याचं काम छत्रपती शिवरायांनी केलेलं आहे। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। इतिहासाचा आंधळा अभिमान हा एक शाप आहे, इतिहासाचं घोर अज्ञान हा एक अपराध आहे, तर इतिहासाचं यथार्थ ज्ञान ही एक वैचारिक आवश्यकता आहे। गेल्या 2 दिवसांपासून छत्रपती संभाजीराजांच्या इतिहासाबद्दल वाद मतमतांतर होत असताना इंद्रजित सावंत यांना एक धमकीचा फोन जातो। इंद्रजित सावंत म्हणजे इतिहास संशोधनामध्ये अत्यंत प्रभावीपणे आपली भूमिका मांडणारं एक व्यक्तिमत्व। आदरणीय सरांना एक फोन जातो नागपूरवरनं, नाव होतं प्रशांत कोरटकर। प्रशांत कोरटकर फोनवरती इंद्रजित सावंत यांना घरात घुसून मारण्याची धमकी देतो, परंतु विषय धमकीचा तर आहेच, पण याच्या पुढे जाऊन इंद्रजित सावंत सरांनी अतिशय मार्मिक पोस्ट केली की वैयक्तिक मला धमकी देणं हे माझा विषय झाला, परंतु त्या धमकीच्या फोनमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दल अतिशय वादग्रस्त वक्तव्य प्रशांत कोरटकर यांनी केलेलं आहे। आणि विशेष म्हणजे प्रशांत कोरटकर यांना ज्यावेळेस हा धमकीचा फोन केला त्यावेळेस खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं देखील नाव घेतलेलं आहे। प्रशांत कोरटकर स्वतःला फडणवीसांचा जवळचा विश्वासू माणूस मानतोय। एवढंच काय तर तो छत्रपती शिवरायांना ब्राह्मण नसते तर छत्रपती शिवाजी महाराज घडलेच नसते अशा प्रकारचं जातीवाचक वक्तव्य करून महाराष्ट्रामध्ये एक तेढ निर्माण करण्याचं काम प्रशांत कोरटकर या व्यक्तीने केलेलं आहे। सुरुवातीला या व्हिडिओच्या माध्यमातून प्रशांत कोरट याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि प्रशांत कोरटकरचा जाहीर निषेध व्यक्त करतो। जेम्स लेन इथं येऊन गेला आणि जेम्स लेननं जी घाण केली तीच घाण खाण्याचं काम प्रशांत कोरटकर यानं केलेलं आहे। प्रशांत कोरटकर हा महाराष्ट्रातला नवा जेम्स लेन आहे। ही जेम्स लेन नावाची प्रवृत्ती आता ठेचणं काळाची गरज आहे। अस्मिता छत्रपती शिवरायांनी स्वाभिमान दिला, तो स्वाभिमान आज पुन्हा जागृत करणं गरजेचं आहे। प्रशांत कोरटकरची आता जीभ हासडायची वेळ आलेली आहे, कारण छत्रपती शिवरायांना जे विश्ववंदनीय आहेत त्या छत्रपती शिवरायांना खालच्या दर्जाची वागणूक आणि खालच्या दर्जाचं वक्तव्य करून प्रशांत कोरटकरनं स्वतःची जात दाखवून दिलेली आहे। प्रशांत कोरटकर असं म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराज पळाले, कोण शिवाजी? आणि भालजी पेंढारकरांनी शिवाजी महाराज घराघरात पोहोचवले, शाहिरांनी पोहोचवले। त्या प्रशांत कोरटकरला मला सांगायचंय, छत्रपती शिवाजीराजांना तुम्ही मोठं नाही केलं, छत्रपती शिवरायांमुळे तुम्ही मोठे झालात। छत्रपती शिवाजीराजांनी 18 पगड जातीच्या लोकांना एकत्रित बांधलं, स्वराज्य उभं केलं। भिक्षा गोळा करून तुम्ही जगायचे, भिक्षुकांना मुत्सद्दी करण्याचं काम छत्रपती शिवरायांनी केलेलं आहे। आणि म्हणून छत्रपती शिवरायांचे उपकार तुमच्या पिढ्यांवरती आहेत, छत्रपती शिवरायांचे उपकार तुमच्या घरांवरती आहेत। छत्रपती शिवाजी महाराज जर इथं जन्माला आले नसते तर आजही तुम्हाला भिक्षा मागून जगावं लागलं असतं। मला प्रशांत कोरटकर नावाच्या प्रवृत्तीला एवढं सांगायचंय की छत्रपती शिवरायांना तुम्ही ज्या प्रकारची बदनामी करता, तुमच्या मनात जी घाण भरलेली आहे ती घाण आता हळूहळू बाहेर येते। विशेष म्हणजे ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये वातावरण पेटलं तेव्हा तुम्ही म्हणता की तो आवाज माझा नाही, परंतु आदरणीय इंद्रजित सावंत सरांनी एक स्क्रीनशॉट जाहीर केलाय। त्या स्क्रीनशॉटमध्ये कॉल डिटेलिंग मध्ये तुमचा नंबर आहे। माझी प्रशासनाला विनंती आहे, पोलीस प्रशासनाला हात जोडून विनंती आहे की प्रशांत कोरटकरचे कॉल डिटेल्स तपासून त्याला लवकरात लवकर अटक होणं गरजेचं आहे। परंतु या महाराष्ट्रामध्ये जे बदनामी करतात त्यांना पोलीस संरक्षण दिलं जातं, हे मात्र सगळ्यात मोठं दुर्दैव आहे। प्रशांत कोरटकरला अटकच झाली पाहिजे, त्याला शिक्षा होणं ही काळाची गरज आहे। नवा जेम्स लेन होऊ द्यायचा नसेल, नवा जेम्स लेन नावाची प्रवृत्ती या महाराष्ट्रामध्ये घडवायची नसेल तर माझं प्रामाणिक आणि वैयक्तिक असं मत आहे की प्रशांत कोरटकर ही औलाद या मातीमध्ये ठेचण्याची आता वेळ आलेली आहे। शिवभक्तांनी आता जागा होणं गरजेचं आहे आणि अशा प्रवृत्तींना धडा शिकवणं गरजेचं आहे। आपण तो धडा नक्कीच शिकू एवढं बोलतो। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय।